क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10 एप्रिलचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे एप्रिलमधले महत्त्वाचे दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे दिवसबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता तुमच्यासाठी, IPL इतिहासात 200 बळी विकेट पूर्ण करणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर तो गोलंदाज होता भुवनेश्वर कुमार. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण आजचे प्रश्न पाहूया. भारतात पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर कोठे उभारण्यात आला आहे? तर हे तमिळनाडू कल्पकप्पम इथे उभारण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण की ऑप्शन क्रमांक काय आहे? कुड्डुकुल्लम, तमिळनाडू. तर ह्या दोन ऑप्शनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो. भारताचे पहिलं प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तमिळनाडू राज्याच्या कल्पकप्पम इथे उभारण्यात आलेला आहे. स्थान मद्रास अणुऊर्जा केंद्र, कल्पकप्पम, तमिळनाडू इथे. क्षमता 500 मेगावॅट एवढी. विकसित करणारी संस्था भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड. वैशिष्ट्य, हा रिएक्टर भारताच्या त्रिसूत्री 3 स्टेज अणुऊर्जा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नागरी सेवांमध्ये क्षमता वाढवण्यासाठी 2 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान कोणता उपक्रम राबवण्यात आला? तर या उपक्रमाचं नाव आहे साधना सप्ताह 2026. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. साधना सप्ताह 2 ते 8 एप्रिल 2026 रोजी. उद्देश, नागरी सेवामध्ये सिव्हिल सर्व्हिसमध्ये क्षमता वाढवणे. योजना, मिशन कर्मयोगी अंतर्गत मिशनाला 5 वर्ष पूर्ण झालेले आहे. टॅगलाईन, हम बने कर्मयोगी. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या उच्च न्यायालयानं निकाल लिहिण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि AI साधनाच्या वापरावर बंदी घातलेली आहे? तर गुजरात उच्च न्यायालयाच्या नंतर पंजाब आणि हरियाणा या उच्च न्यायालयानं ही बंदी घातलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. उच्च न्यायालयानं AI बंदी, आपण त्याची माहिती पाहूया. न्यायालय सर्वात आधी गुजरात उच्च न्यायालय होता, त्यानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय. बंदी, निकाल लिहिण्यासाठी, जजमेंट रायटिंगसाठी AI साधनाच्या वापरावर पूर्णपणे बंदी. प्रतिबंध टूल्स, ChatGPT, जेमिनाय आणि इतर जनरेटिव्ह AI. त्यानंतर पुढला प्रश्न, वन हेल्थ समिट कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर हे फ्रान्सच्या लिओन या शहरात आयोजित करण्यात आलेली होती. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. वन हेल्थ समिट 2026 लिओन, फ्रान्स येथे. कालावधी 5 ते 7 एप्रिल 2026. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून आपण साजरा करतो. यजमान फ्रान्स सरकार. G7 अध्यक्षपदाचे अंतर्गत ही समिट झालेली आहे. संकल्पना, परिसंस्था, वनस्पती, प्राणी आणि मानव सर्वांच्या आरोग्यासाठी कृती आणि उपाय. त्यानंतर पुढला प्रश्न, जगातला सर्वात स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्या देशाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे? तर तो देश आहे स्वित्झर्लंड. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्रथम क्रमांक स्वित्झर्लंडचा. इतर आघाडीचे देश फिनलंड, नॉर्वे आणि डेन्मार्क पण आहेत. निकष, पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026. वैशिष्ट्य, नळाचे पाणी थेट पिण्यायोग्य, नो फिल्टर नीडेड. तर ही माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय युवा HIV आणि एड्स जागरूकता दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा 10 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत आणि कोणत्या देश दरम्यान सायक्लोन हा युद्ध अभ्यास आयोजित केला जातो? भारत आणि इजिप्त या दरम्यान हा युद्ध अभ्यास केला जातो. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. भारत आणि इजिप्त या देशादरम्यान सायक्लोन
हा युद्ध अभ्यास आयोजित केला जातो. सहभागी देश भारत आणि इजिप्त. दल दोन्ही देशाचे विशेष दल स्पेशल फोर्स. उद्देश दहशतवादी विरोधी कारवाई आणि वाळवंटी प्रदेशातील युद्ध कौशल्याच्या सामायिक करणे. सायक्लोन 2025 इजिप्तमध्ये अनास इथे झालेली होती. सायक्लोन 2026 हा सराव तिसऱ्या टप्प्याच्या राजस्थान भारत इथे आयोजित करण्याच्या नियोजन आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरल्या आहेत? तर ते आहे गीतांजली ओम प्रकाश. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 विजेते गीतांजली ओम प्रकाश 59 वर्षा एवढे. हा मान किताब जिंकणारी ते पहिली भारतीय महिला ठरलेले आहेत. स्थळ क्वालालंपूर मलेशिया येथे. तारीख 27 मार्च 2026 रोजी. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय निवडणूक आयोगाद्वारे कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे ज्यामध्ये 23 देशाचे प्रतिनिधी भारताच्या निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करतील? तर ते आहे इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर प्रोग्राम. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारतीय निवडणूक आयोगाद्वारे इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर प्रोग्राम या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. सहभाग 23 देशातले 75हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी. उद्देश भारताचे विशाल निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करणे. आयोजक भारतीय निवडणूक आयोग. उपक्रम हे प्रतिनिधी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन भारतीय लोकशाही कामकाजाचा अनुभव घेतील. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक होमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो? तर हा 10 एप्रिल या रोजी साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंट म्हणून एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे एप्रिलमधले महत्त्वाचे दिवस. तर ही खूप अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण एप्रिल महिन्याचे महत्त्वाचे दिवस पाहूया. 4 एप्रिलला आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन. 6 एप्रिलला विकास आणि शांतीसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन. 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिन. 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षा मातृत्व कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीनिमित्त. 12 एप्रिलला आंतरराष्ट्रीय मानवी अंतर उडान दिन. 14 एप्रिलला राष्ट्रीय अग्निशमन सेवा दल. 15 एप्रिलला जागतिक कला दिन. 16 एप्रिलला जागतिक आवाज दिन. 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन. 19 एप्रिलला जागतिक यकृत दिन. 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन अवर पॉवर अवर प्लॅनेट. 23 एप्रिलला जागतिक पुस्तक कॉपीराईट दिन. 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत दिन. 25 एप्रिलला जागतिक दूरध्वनी दिन आणि 25 एप्रिललाच जागतिक मलेरिया दिन. 26 एप्रिलला जागतिक पशुवैद्यकीय दिन. 26 एप्रिलला जागतिक बौद्धिक संपदा दिन. 28 एप्रिलला कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्यासाठी जागरूकता दिन. 29 एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, ही खूप अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत एप्रिल महिन्याचे. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आणि नुकतीच जे MPSCची एक्झाम 2026मध्ये झालेली होती तिथे जागतिक संगीत दिवसबद्दल प्रश्न होता. तर येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. कारण की एक एक दिवस जे पण महिन्याचा असतो तो महत्त्वाचा आहे. कारण की कोणता पण प्रश्न तुमच्यासाठी येऊ शकतो. तर ही पॉईंट जे पण महत्त्वाचे दिवस आहेत ते पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये इथून प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, नुकतीच पार पडलेली खेलो इंडिया आदिवासी स्पर्धेच्या पदक तालिकात पहिलं स्थान कोणत्या राज्याने पटकावलेले आहे? तर तुमच्या सामने ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ट्राय करायला काही हरकत नाही आहे. कारण की तुम्ही जे पण सिरीज फॉलो करत आहात तिथून प्रश्न तर येतीलच. आणि हे प्रॅक्टिस व्हावं म्हणून आपण एक प्रश्न तुमच्यासाठी असतो. आणि या प्रश्नाला नक्की तुम्ही ट्राय करा. कारण की ट्राय केला चुकला तरी काही हरकत नाही. कारण की येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत.
आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअरची सिरीज घेत आहोत. हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कव्हर करत आहोत. तर हे पण करंट अफेअर तुम्हाला कशी वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे करंट अफेअर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.